देशातील लहान आणि मोठ्या शहरांना पायाभूत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारनं शहर पायाभूत सुविधा योजना जाहीर केली आहे। या योजनेत शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी 1,00,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। या योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नुकताच समारोप झाला। या अधिवेशनातील कामगिरीचा आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला। केंद्र सरकारनं देशातील लहान मोठ्या शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी 1,00,000 कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे। त्यातून एखाद्या प्रकल्पासाठी 25% निधी केंद्र सरकार देईल, तर 50% निधी खाजगी वित्तीय संस्था कर्ज रोखे यातून उभारली जाणार आहे। आगामी 5 वर्षात शहरी क्षेत्रात सुमारे 4,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। या योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। निश्चित प्रत्येक राज्याला 50,000 करोड रुपये साधारण दिले जातील। मग राज्य आपल्या महाराष्ट्राला जे मिळेल त्यामध्ये निश्चित कोल्हापूरला सुद्धा भरीव हिस्सा मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू। यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यात यश आलंय। त्यामध्ये 1,900 कोटी रुपये खर्चाच्या बास्केट ब्रिजसह फ्लायओव्हर, मुंबईसाठी संध्याकाळची विमान सेवा, कोल्हापूर मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 984 कोटी रुपये असे ड्रीम प्रोजेक्ट मार्गी लावल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। खूप गोष्टी कोल्हापूरसाठी फ्रुटफुल म्हणजे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत मंजूर। कोल्हापूरसाठी 1900 करोड रुपयाचा फ्लायओव्हर शिरोलीपाशी 4.25 किलोमीटरचा, ज्याच्यामध्ये बास्केट ब्रिज आहे, तो मंजूर झालेला आहे। कोल्हापूरच्या विमानसेवा गेल्या अनेक दिवस आपण मागणी करत होतो, प्रयत्न करत होतो की मुंबईला संध्याकाळची विमानसेवा आता सुरू होते कोल्हापूर एअरपोर्टवरून। तिसरं म्हणजे कोल्हापूर मिरज डबलिंग रेल्वे लाईन व्हावी, याच्यासाठी गेल्या अनेक वर्षे मागणी होती। त्याच्यासाठी 984 करोड रुपये केंद्र सरकारचे मंजूर झालेले आहेत। असे अनेक प्रकल्प कोल्हापूरला मंजूर झाले आहेत। अंमलमाडिकांनी प्रयत्न करून आता क्रिकेटचं स्टेडियम विकासवाडी या ठिकाणी भव्य असं क्रिकेट स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणार आहे। अनेक गोष्टी ज्या आम्ही कोल्हापूरकरांना, जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही आश्वासन दिलं होतं किंवा आम्ही जो वचननामा जाहीर केला होता, त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी आता पूर्णत्वास यायला लागलेल्या आहेत, सुरू व्हायला लागलेल्या आहेत। भविष्यात उरलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत।